नमस्कार. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जानकीला कपाटामध्ये व्हील सापडतं. आता जानकीला वकील साहेबांचे शब्द आठवतात. वकील साहेब म्हणालेले असतात की व्हील हे कपाटातच आहे. तर आता जानकी म्हणते की वकील साहेबांनी सांगितलं ते अगदी खरं आहे का, असं म्हणत जानकी ते व्हील पाहते आणि त्यानंतर ते व्हील घेऊन बाहेर येते. आता जानकी ते व्हील वकील साहेबांच्या हातात देते. तर वकील साहेब म्हणू लागतात, मी म्हणालो होतो ना की व्हील कपाटातच आहे. कसं आहे ना, एवढी मोठी फॅमिली असताना व्हील बनवून ठेवणं कधीही चांगलं. कधी कोणी विश्वासघात करू शकतं हे कधीही कळू शकत नाही, असं म्हणत आता वकील साहेब सर्वांजवळ पाहू लागतात. आता मात्र सर्वजण शांतच असतात. तर आता ऋषिकेश शर्वरीला विचारतो, शरो तू सुद्धा यासाठीच आली आहेस का, नानांचं व्हील वाचन करण्यासाठी? तर आता शर्वरी म्हणते, नाही दादा, मला तर यातलं काहीच माहीत नव्हतं. मला वकील साहेबांनी फोन केला आणि म्हणूनच मी इथे आली आहे. मी तर पार्लरमध्ये होते. तर आता वकील साहेब म्हणतात की हो, मी सर्वांना फोन केला होता. कारण कसं आहे ना, नानासाहेबांनी बनवलेलं व्हील वाचन करत असताना त्यांचे वारसदार, त्यांची मुलं आणि या घरातील प्रत्येक सदस्य इथे असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच घरातील प्रत्येकाला मी फोन केला होता. आणि तसंही नानासाहेबांनीच तुम्हा सर्वांचे नंबर मला दिले आहेत आणि त्यामुळेच तुम्हा सर्वांना फोन करणं माझ्यासाठी अगदी सोपं झालं. तर जानकी म्हणू लागते, परंतु तसं जर असेल तर सौमित्र भाऊजी इथे नाहीच आहेत, ते तर मुंबईला आहेत. ते नसताना आपण वेलवाचन नाही करू शकत. आता मात्र ऐश्वर्या आणि वकील साहेबांना धक्काच बसतो. तर सुमित्राताई म्हणू लागतात, जानकी अगदी बरोबर बोलत आहे. तर आता वकील साहेब म्हणतात की हो, आलं माझ्या लक्षात आणि यासाठीच मी सौमित्राला फोनही केला होता. परंतु सौमित्रा नाही म्हटल्यावर आपण तरी काय करणार? तर आता जानकी म्हणते, नाही म्हटल्यावर म्हणजे अहो, आता तुम्हीच तर म्हणाला ना की ज्यावेळी व्हीलचं वाचन करणार त्यावेळी त्यांचे वारसदार सदस्य इथे असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यातही नानासाहेबांचा दुसरा मुलगा सौमित्र तेच जर इथे नसतील तर तुम्ही व्हील वाचन करणं योग्य आहे का, असं म्हणत आता जानकीने वकील साहेबांना कात्रीत पकडलेलं असतं. जानकी वकील साहेबांना म्हणू लागते, आणि तशी आमच्यावर कोणतीही परिस्थिती आली नाही आहे की आता व्हील वाचन करावंच. तर आता ऋषिकेश म्हणू लागतो, अगदी करेक्ट आहे. आणि तसंही एवढी मोठी गोष्ट नाना माझ्यापासून कधीही लपवणार नाहीत. आता मात्र ऐश्वर्या खूप घाबरलेली असते. तर ऋषिकेश वकील साहेबांना म्हणू लागतो, जी व्यक्ती जिवंत आहे त्या व्यक्तीचं व्हील वाचण्याची एवढी घाई का? आणि तसंही आमचे नाना जिवंत आहेत, त्यामुळे मला तरी असं वाटत आहे की हे व्हील वाचणं आता योग्य नाही. तर आता जानकी म्हणू लागते, हो ना. तर आता हे सर्व काही शर्वरी आणि सारंगलाही पटत असतं. तर ऐश्वर्या रागानेच म्हणते, तुम्हाला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही, यावेळी नानांना काय वाटतं हे जास्त महत्त्वाचं आहे. आता ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. सुमित्राताई ऐश्वर्याकडे पाहू लागतात. तर सुमित्राताई ऐश्वर्याला काही बोलणारच त्या अगोदरच ऐश्वर्या म्हणते, आई, मला तसं म्हणायचं नव्हतं. खरं तर नानांना काय वाटतं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि नानांचीच जर इच्छा असेल तर आपण ती नाही थांबवू शकत. कदाचित नानांनाच पुढे होणाऱ्या घटनांची, पुढे होणाऱ्या भविष्यातील संकटांची चाहूल लागली असावी आणि म्हणूनच कदाचित नानांनी हे व्हील बनवून ठेवलं असावं. आता ऐश्वर्याच्या या बोलण्याचा जानकीला खूप राग येतो आणि म्हणूनच जानकी म्हणते, ऐश्वर्या, तुला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही, जितकं नानांना काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. आणि तसंही आपला मुलगा इथे नसताना, सौमित्र भाऊजी इथे नसताना व्हीलचं वाचन व्हावं असं नानांना कधीही वाटणार नाही. आता मात्र ऐश्वर्याची बोलतीच बंद झालेली असते. तर आता जानकी म्हणू लागते, हो ना आई, परंतु सुमित्राताईंना मात्र काहीच कळत नसतं. सुमित्राताई शांतच असतात. तर वकील साहेब म्हणतात, हे पहा, मी फक्त व्हीलचं वाचन करणार आहे. मग त्यांनी घेतलेल्या आणि त्यांनी लिहून ठेवलेल्या निर्णयांचं काय करायचं हे तुमचं तुम्ही पाहू शकता, असं म्हणत आता वकील साहेब व्हील वाचन करण्याचा आग्रह करू लागतात. आता वकील साहेब सर्वांनाच विचारतात, मला एक सांगा, आता नानासाहेब कुटुंब, घर किंवा बाजार समिती याबद्दल कोणताही निर्णय घेतात का? तर सुमित्राताई नकार देत म्हणतात की नाही, अजूनपर्यंत ते कोणतेही निर्णय घेत नाहीत. तर आता हे ऐकताच वकील साहेब म्हणतात, मग झालं तर, कारण नानासाहेबांनी मला तसंच सांगितलं होतं. जर अशी परिस्थिती ओढावली तरच माझं व्हील वाचन तुम्ही सर्वांसमोर करायचं आहे आणि त्यानुसारच आज व्हील वाचन करण्यासाठी मी इथे आलो आहे. आणि तरीसुद्धा तुम्ही सर्वजण यासाठी नकार देत आहात. तर ऐश्वर्या म्हणते, नाही नाही, आम्ही सर्वजण नाही, ऋषिकेश दादा आणि जानकी यांनाच वाटत आहे की हे व्हील वाचन होऊ नये. तर जानकी म्हणते, व्हील वाचन होऊ नये असं मला वाटतच नाही आहे. माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की सौमित्र भाऊजी आणि अवंतिका इथे असणं खूप महत्त्वाचं आहे.
कारण सौमित्र भाऊजी नानासाहेबांचा मुलगा आणि या घरचा सदस्य आहे. त्यामुळे मला तरी असं वाटत आहे की सौमित्र भाऊजी आणि अवंतिका इथे असतानाच या व्हीलचं वाचन व्हावं. जानकी म्हणू लागते की मला असं वाटत आहे की आता आपण सौमित्र भाऊजी आणि अवंतिका यांना मुंबईहून बोलावून घ्यावं आणि त्यानंतरच व्हीलचं वाचन व्हावं. तुम्हा सर्वांना काय वाटतं? तर आता सुमित्राताई म्हणतात, जानकी म्हणते ते अगदी योग्य आहे. जर घरातील सर्व सदस्य कुटुंब एकत्र हवं असेल आणि व्हीलचं वाचन करायचं असेल तर त्यासाठी सौमित्र आणि अवंतिका असणं खूप महत्त्वाचं आहे. तर शर्वरी म्हणते की हो, एक्झॅक्टली, कारण इथे सौमित्र आणि अवंतिका असणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. तर आता सारंग म्हणतो की हो हो, जोपर्यंत सौमित्र आणि अवंतिका इथे येत नाही तोपर्यंत व्हीलचं वाचन होणार नाही. त्या सर्वांचाच व्हील वाचनाला नकार असल्यामुळे ऐश्वर्याला काय करावं काहीच कळत नाही. तर ऐश्वर्या सर्वांना म्हणते, मी एक सुचवू का? मला असं वाटत आहे की आपण जर सौमित्र भाऊजींना व्हिडिओ कॉल केला तर आता ऐश्वर्याने सुचवलेला पर्याय ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटतं. सर्वजण ऐश्वर्याकडे पाहू लागतात. आता सर्वजण ऐश्वर्याला विचारतात व्हिडिओ कॉल. तर ऐश्वर्या म्हणते हो, आपण व्हिडिओ कॉल करू शकतो. तर आता वकील साहेब म्हणतात की हो, तुम्ही जरी व्हिडिओ कॉल केला तरी चालू शकतं. तर आता सारंग म्हणतो, एवढी मोठी गोष्ट, एवढा मोठा निर्णय घेत असताना व्हिडिओ कॉल करणे योग्य आहे का? नाही, मला तरी वाटत आहे की सौमित्र इथे असणं खूप महत्त्वाचं आहे. तर आता ऐश्वर्या म्हणते, सारंग, अहो तुम्ही तरी समजून घ्या ना. आता वकील साहेब म्हणालेच आहेत की व्हिडिओ कॉल केला तरी चालून जाईल, मग तुम्ही असं का बोलत आहात? तर जानकी म्हणते, मलाही तेच वाटत आहे की सौमित्र भाऊजी आणि अवंतिका इथे असणं महत्त्वाचं आहे आणि व्हील वाचनाची एवढी घाई का? आणि ऐश्वर्या, तू एवढी अस्वस्थ का होत आहेस? तुला एवढी का घाई लागली आहे की हे व्हील वाचण्यासाठी? तर ऐश्वर्या म्हणते, नाही, मला कुठे, मला तर फक्त नानांची इच्छा म्हणूनच हे व्हील वाचन करावं असंच वाटत आहे. तर आता सुमित्राताई म्हणतात, हो जानकी, मला एक सांग, नानांची जर इच्छा असेल तर आपण काहीच करू शकत नाही. तर आता जानकी सुमित्राताईंना म्हणते, आई अहो. तर सुमित्राताई म्हणतात, जानकी, अगं नाना कधी शुद्धीवर येतील हे आपल्यालाही माहीत नाही. तर जानकी म्हणू लागते, परंतु आई, ज्या दिवशी नाना शुद्धीवर येतील त्यावेळी सत्य सर्वांसमोर येणारच आहे आणि त्याचवेळी कळेल नक्की गुन्हेगार कोण आहे. तोपर्यंत व्हील वाचन व्हावं असं मला तरी वाटत नाही. तर आता सुमित्राताई म्हणतात, मी सुद्धा त्याच आशेवर जगत आहे गं. परंतु आता जर नानांची इच्छाच असेल की हे व्हील वाचन व्हायला हवं तर आता व्हील वाचन व्हायला काहीच हरकत नाही आणि तुम्ही दोघांनी त्यामध्ये मोडता घालू नये असंच मला वाटत आहे. आता सुमित्राताईंचे हे वाक्य ऐकून जानकी आणि ऋषिकेशला धक्काच बसतो. तर जानकी म्हणू लागते, आई, मी मोडता घालत आहे. आता ऋषिकेश जानकीला शांत करतो. तर आता सुमित्राताई सारंगला म्हणतात, सारंग, सौमित्राला व्हिडिओ कॉल कर. आता मात्र सारंग शांतच असतो. तर आता सुमित्राताई म्हणतात, सारंग, मी तुला म्हणाले ना की सौमित्राला व्हिडिओ कॉल कर. आता सारंग सौमित्राला व्हिडिओ कॉल करतो. सारंगचा व्हिडिओ कॉल पाहून सौमित्र म्हणतो, काय सारंग, आज अचानक तुझा व्हिडिओ कॉल? काही सहजच केला आहेस ना? तर सारंग म्हणतो, नाही, सहज नाही. घरी तर नानांचं मृत्यूपत्र वाचण्यासाठी वकील आले आहेत आणि आता संपूर्ण कुटुंब जे व्हील वाचन करत असताना एकत्र असावं असंच वकील साहेबांचं म्हणणं आहे आणि आम्हा सर्वांना वाटत आहे की हे व्हील वाचन होत असताना तूही इथे असावास, परंतु आता तू इथे नाहीस आणि म्हणूनच आम्ही तुला व्हिडिओ कॉल केला आहे. आता मृत्यूपत्र हे ऐकताच सौमित्राला धक्काच बसतो. सौमित्र घाबरतच विचारतो की नाना तर बरे आहेत ना? दादा, अरे नानांची तब्येत कशी आहे? तर ऋषिकेश म्हणतो, सौमित्र, तू काळजी करू नकोस, नाना अगदी ठीक आहेत. परंतु आज व्हील वाचन करण्याचा सर्वांचाच हट्ट आहे. मला तरी वाटत आहे की आज व्हील वाचन होऊ नये. अरे जर आपले नाना जिवंत असतील आणि जर नाना आपल्यासोबत असतील तर मग हे व्हील वाचन होण्याची काय गरज आहे? आणि तसंही तू इथे नाहीच आहेस आणि त्यामुळे मी सर्वांना आग्रह करत आहे, परंतु माझं ऐकून घ्यायला कोणीच तयार नाही आहेत. सर्वांना असंच वाटत आहे की नानांची जर इच्छा असेल तर व्हील वाचन व्हायलाच हवं. आता सौमित्र ऋषिकेशला म्हणतो, बरं ठीक आहे, परंतु आता वकील साहेब कुठे आहेत? तर आता ऋषिकेश म्हणू लागतो, इथेच आहेत, थांब मी तुला लॅपटॉपला कनेक्ट करतो. आता सारंग लॅपटॉप घेऊन येतो आणि त्यानंतर सौमित्राचा व्हिडिओ कॉल लॅपटॉपशी कनेक्ट केला जातो. आता सौमित्र आणि वकील साहेब एकमेकांशी बोलू लागतात. तर वकील साहेब म्हणतात, नमस्कार, मी ॲडव्होकेट शहाणे. नानासाहेबांनी काही दिवसांपूर्वी आपलं मृत्यूपत्र तयार केलं होतं आणि नानासाहेब म्हणाले होते की ज्या दिवशी अशी वेळ येईल त्या दिवशी या व्हीलचं वाचन व्हावं आणि त्याच परिस्थितीनुसार आज नानांची परिस्थिती पाहता मला हे व्हील वाचन करणं खूप गरजेचं वाटत आहे आणि म्हणूनच व्हील वाचन करण्यासाठी मी आज तुमच्या म्हणजेच रणदिवेंच्या घरी आलो आहे. तुम्हा सर्वांच्या संमतीने मला ते व्हीलचं वाचन करायचं आहे. तर आता सौमित्र परवानगी देत म्हणतो, बरं ठीक आहे, तुम्ही व्हीलचं वाचन करायला सुरुवात करा. तर आता सौमित्राने सांगितल्याप्रमाणे वकील साहेब व्हीलचं वाचन करायला सुरुवात करतात.
तर त्या व्हीलमध्ये लिहिलेलं असतं, मी नानासाहेब उर्फ पुरुषोत्तम बळवंत रणदिवे, मी पूर्ण शुद्धीत असताना आणि कोणाच्याही दबावाखाली न येता स्वइच्छेने माझं हे व्हील मी तयार केलं आहे. मी हे मृत्यूपत्र माझे तयार करत असताना माझ्या तिन्ही मुलांचा आणि माझ्या एका मुलीचा पूर्ण विचार करूनच विचारपूर्वक हे मृत्यूपत्र मी सादर करत आहे. त्यात लिहिल्याप्रमाणे माझी संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या कुटुंबातील सदस्यांना म्हणजेच माझ्या 3 मुलांना आणि एका मुलीला मी वाटप करत आहे. माझा सर्वात छोटा मुलगा सारंग याच्या नावे मी सुमित्रा इंडस्ट्रीज करत आहे. आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो, घरातील सर्वांनाच आश्चर्य वाटतं. तर आता सारंगलाही मात्र काहीच कळत नसतं. सारंग म्हणू लागतो, काय माझ्या नावावर? तर आता वकीलसाहेब म्हणतात की हो, सुमित्रा इंडस्ट्रीचा संपूर्ण कारभार हा यापुढे सारंगच पाहील, ही माझी इच्छा आहे. एवढंच नाही तर घरातील संपूर्ण सोनं, पैसा अडका हे सर्व काही सारंगच्या नावेच जाईल. आता मात्र कोणाला काहीच कळत नसतं. सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात. वकील साहेब पुढे म्हणू लागतात, यानंतर माझी मुलगी शर्वरी हिच्या नावे मी माझं अलिबाग इथे असणारं फार्म हाऊस आणि गुहा येथील असणारे फार्म हाऊस तिच्या नावे करत आहे. आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो की नक्की नानासाहेबांनी असं व्हील कसं काय बनवलं आहे. तर पुढे वकील साहेब म्हणू लागतात, आणि माझा धाकटा मुलगा सौमित्र याच्या नावे मी शेतीचा कारभार करत आहे. आता मात्र कोणाला काहीच कळत नाही. वकील साहेब पुढे म्हणू लागतात, माझा थोरला मुलगा ऋषिकेश हा सर्व काही करण्यासाठी समर्थ आहे, तो सक्षम आहे आणि म्हणूनच मी घरातील देवघर त्याच्या नावे करत आहे. आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो की नानांनी अशी विभागणी कशी केली आहे. आता वकील साहेबांचं व्हील वाचन करून झाल्यानंतर ऋषिकेश म्हणू लागतो, 1 मिनिट, असं नानासाहेब करणं शक्यच नाहीये. कारण नानासाहेबांचं तुम्ही व्हील वाचन तर केलं आहे, परंतु नानासाहेबांनी त्यामध्ये लिहिलेली एकही गोष्ट मला खरी वाटत नाही. कारण नानासाहेब असं कधीही करू शकत नाही. तर जानकी म्हणते, हो ना, कारण ज्यांना जी गोष्ट प्रिय आहे ते विरुद्ध सगळं काही केलं आहे. सौमित्र भाऊजींना कधीही शेती आवडलीच नाही आणि आज नानांनी त्यांच्याच नावे शेती केली आहे. तर सारंग भाऊजींचा जीव हा कायमच शेती, झाडं, फुलं यांच्यामध्ये गुंतलेला असतो आणि त्यांच्या नावे कंपनी, नाही, हे कधी शक्यच नाही आहे. आता मात्र कोणाला काहीच कळत नसतं. तर ऐश्वर्यामध्ये, 1 मिनिट जानकी वहिनी, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? तुम्हाला असंच म्हणायचं आहे ना की माझा नवरा कंपनी सांभाळण्यासाठी सक्षम नाही? तर जानकी म्हणते, नाहीच ऐश्वर्या, मला असं काहीच म्हणायचं नाही. तर आता सुमित्राताई काहीच बोलत नसतात. तर आजी म्हणू लागतात, जानकी, अगं तू चुकीचं बोलत आहेस. अगं आज नानासाहेबांनी जे काही व्हील बनवलं आहे ते अगदी योग्य आहे आणि त्यांनी ते विचारपूर्वकच बनवलं असणार. त्यांनी पुढचा विचार केला असेल आणि त्यानुसारच हे व्हील बनवलं असणार आणि त्या व्हीलनुसारच आता आपल्या सर्वांना वागावं लागणार आहे. तर आता जानकी म्हणू लागते, आई, तुम्हाला तरी हे पटतंय का? अहो, ज्यांना गोष्ट जी प्रिय आहे ती न देता दुसरीच गोष्ट नाना कशी देऊ शकतात? मला तरी ही गोष्ट खरी वाटतच नाही. आता सौमित्राताई काहीच बोलत नसतात. तर सौमित्रा म्हणू लागतो, इम्पॉसिबल, हे सगळं काही अशक्य आहे, असं होणं शक्यच नाही. कारण या गोष्टीवर सौमित्राचाही विश्वास नसतो. आता जानकी सुमित्राताईंना विचारते, आई, तुम्हाला तरी पटते का नानांनी जी विभागणी केली आहे ती? अहो, ती योग्य आहे का? खरं तर आई, मला आणि ऋषिकेशला काही मिळालं नाही याचं आम्हाला काहीच वाटत नाही. ते मिळालं किंवा नाही मिळालं तरी आम्हाला काहीच फरक पडत नाही. परंतु आज नानांनी जी विभागणी केली आहे असं सांगितलं जातं, विभागणी पूर्णपणे चुकीची आहे असं मला वाटत आहे. तर आता सुमित्राताई मात्र शांतच असतात. तर आता जानकी म्हणू लागते, आई, तुम्हीच सांगा ना, सौमित्र भाऊजींनी कधी मातीत हात घातलाय का? अहो, जेव्हा जेव्हा ते मातीत हात घालायचे किंवा चुकून जरी मातीत हात गेला तरी 10 वेळा हात धुणारे सौमित्र भाऊजी, आणि आज त्यांच्या नावे शेती आणि ज्यांनी कधीही ऑफिस सांभाळलं नाही अशा सारंग भाऊजींच्या नावे कंपनी. आई, तुम्हाला तरी हे पटतंय का हो? नानासाहेब असं करू शकतात का? सुमित्राताई काहीच बोलत नाहीत आणि म्हणूनच जानकी आजीला विचारते, आजी, तुम्हाला तरी हे पटतंय का की नानांनी जे काही व्हील तयार केलं आहे ते? तर आता आजी म्हणू लागतात, खरं तर नानांनी हे सगळं काही विचारपूर्वकच केलं असणार, त्यामुळे पटायचा विषयच येत नाही. तर सुमित्राताई म्हणतात की हो ना, तसंही नानांनी काहीतरी पुढचा विचार केला असावा आणि म्हणूनच हा निर्णय घेतला असावा. त्यामुळे आता नानांच्या इच्छेनुसारच सर्व काही होणार आहे. आता मात्र ऋषिकेश आणि जानकीला धक्काच बसतो. तर आता ऋषिकेश विचारतो, आई, विचार करून, अगं नानांनी हा विचार केला आहे का? मला तरी वाटत नाही की नाना असा विचार करतील आणि नाना कधीपासून असा एकतर्फी विचार करू लागले.
आई तुला आठवतंय ना की जेव्हा मी कंपनी जॉईन केली होती, जॉईन केल्या मी ज्यावेळी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी एक डील क्रॅक केलं होतं, तेव्हा नानांनी माझ्यासाठी सोन्याची चैनही केली होती. एवढंच नाही तर आत्तापर्यंत मी कंपनीसाठी जेव्हा जेव्हा चांगलं काम केलं आहे, म्हणजे नेहमीच, तेव्हा तेव्हा नानांनी माझी अभिमानानेच पाठ थोपटली आहे. एवढंच नाही तर नानांनी कित्येक वेळा तुझ्यासमोर सांगितलं आहे की माझ्यामुळे कंपनीला किती फायदा होत आहे. नेहमीच नानांनी माझं कौतुक केलं आणि आज असं व्हील नाना कसं तयार करू शकतात. आत्तापर्यंत मी माझी मेहनत फक्त कंपनीसाठीच दिली होती. नेहमीच कंपनीसाठी स्वतःला चोकून दिलं, रक्ताचं पाणी करून ही कंपनी नावलौकिकास आणली आणि हीच कंपनी आज सहजरित्या नाना सारंगच्या हातात देत आहेत. लही न विचार करता सारंगला ही कंपनी दान करण्यात आली, हा कुठला विचार आहे. आणि नाना असा विचार करूच शकत नाही. आई मला माहीत आहे तुम्हा सर्वांना वाटत असेल की माझ्या वाट्याला काही आलं नाही म्हणूनच मी बोलत असेल, परंतु माझ्या वाट्याला काही आलं नाही याचं तर मला काहीच वाटत नाही. परंतु तरीसुद्धा आज नानांनी जो निर्णय घेतला आहे तो मला योग्य वाटत नाही. खरं तर हा निर्णय नानांचा नाही, तर हे व्हील खोटं आहे असं माझं मन मला सांगत आहे. आता मात्र सुमित्राताई काहीच बोलत नसतात. ऐश्वर्या थोडी घाबरलेली असते. ऋषिकेश म्हणतो माझी खात्री आहे आणि माझं मन मला सांगत आहे की हे व्हील खोटं आहे. असं म्हणत ऋषिकेश तिथून निघून जात असतो. तर आता जानकी ऋषिकेशला थांबवण्याचा प्रयत्न करते. तर त्याचवेळी सारंग आता ऋषिकेशला आवाज देतो आणि म्हणू लागतो, दादा तुझ्या जरी मनाला पटत नसलं तरीसुद्धा नानांनी घेतलेला निर्णय काय आहे हे तर सर्वांसमोर आहेच ना. दादा अरे तुझ्या मनाला पटत नसलं तरीसुद्धा व्हीलमध्ये जे लिहिलं आहे ते खोटं तर असू शकत नाही ना. तर ऋषिकेश म्हणतो हो का, परंतु मला एक सांग, एक दिवस तरी तुला कंपनी सांभाळायला जमणार आहे का. अरे एक दिवस मी काही कंपनीत आलो नाही तर बायकोच्या सांगण्यावरून तू काय काय गोंधळ घातलेस हे संपूर्ण जगाने पाहिले आहेत. आता मात्र सारंग शांतच होतो. ऋषिकेश खूप चिडलेला असतो. तर आता ऐश्वर्या मध्ये बोलत म्हणते, अच्छा हा त्रास आहे तर, म्हणजे कळलं आता, आलीच खरी मळमळ बाहेर. तर ऋषिकेश विचारतो काय. तर आता ऐश्वर्या म्हणू लागते हो, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे, तुम्ही फक्त कामाचे, बाकी सर्व बिनकामाचे, बाकी कोणाला काहीच कळत नाही. जे काही कळत असतं ते फक्त तुम्हालाच कळत असतं. आता नानांचं हे व्हील पाहून तुमच्या नावे काहीच नाही आणि म्हणूनच तुमचा हा जळफळाट होत आहे ना. तर आता सारंग ऐश्वर्याला शांत करत म्हणतो ऐश्वर्या, परंतु ऐश्वर्या सारंगला म्हणते सारंग एक मिनिट, आता मला बोलू द्या, मला बोलण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. असं म्हणत आता ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणू लागते तुमचा हाच माज उतरवण्यासाठी नानांनी हे व्हील बनवून घेतलं आहे, कळलं का आता. तसंही तुमच्या वाट्याला देवघर आलं आहे ना, मग ते मुकाट्याने घ्या आणि हरिहरी करत बसा, जा आता इथून. असं म्हणत आता ऐश्वर्या ऋषिकेशचा अपमान करते, परंतु ऋषिकेशचा झालेला अपमान जानकीला सहन होत नाही. आता जानकी ऐश्वर्याला म्हणते बस ऐश्वर्या, तू कोणाशी बोलतेस तुला भान आहे का. तर आता ऐश्वर्या म्हणू लागते हो, चांगलंच भान आहे की मी कोणाशी बोलत आहे, या घरातील 2 अनसिक्युअर व्यक्तींशी मी बोलत आहे. तर आता जानकी म्हणते ऐश्वर्या, परंतु त्याचवेळी सुमित्राताई म्हणतात बस, आता बस करा तुम्ही सर्वांनी, का उगाच वाद घालत आहात. तर आता आजी म्हणू लागतात सुमित्रा, नानासाहेबांनी व्हीलमध्ये ज्याप्रमाणे लिहिलं आहे, नानासाहेबांनी त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये ज्याप्रमाणे लिहिलं आहे त्याचप्रमाणे सर्व काही घडणार आहे. त्यामुळे कोणाला काय वाटतं आणि काय वाटत नाही याच्यासोबत आता आपण काही वाद घालण्यात अर्थ नाही. कोणाला वाटो अथवा न वाटो, परंतु आता नानासाहेबांच्या व्हीलनुसारच सर्व काही होणार आहे. तर सुमित्राताई म्हणतात आई, तुला जर वाटत असेल की नानासाहेबांच्या व्हीलनुसारच सर्व काही होऊन देत, तर आता तसंच सर्व काही होणार आहे. तर आता आजी म्हणू लागतात जानकी, ऐश्वर्याच्या हातामध्ये किल्ल्या दे. परंतु जानकी काहीच बोलत नाही. तर आता सुमित्राताई जानकीला म्हणतात जानकी, घराच्या किल्ल्या या ऐश्वर्याच्या हातात दे, यापुढे हा कारभार ऐश्वर्याच सांभाळेल. आता मात्र सुमित्राताईंचं हे बोलणं ऐकून जानकीला धक्काच बसतो, परंतु जानकी कुठलाही विचार न करता किल्ल्या ऐश्वर्याला देण्यासाठी पुढे येते. तर आता ऐश्वर्या लगेच हात पुढे करते. तर जानकी ऐश्वर्याला म्हणू लागते, गेली 10 वर्ष या किल्ल्यात मी सांभाळल्या आहेत. या किल्ल्या म्हणजे फक्त मिरवण्यासाठी नाहीत, तर घराचा मिळालेला मान होता की जो मान आज मी तुला देत आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, या किल्ल्या फक्त मिरवण्यासाठी नसतात, तेवढ्याच त्या अभिमानाने जपाव्या लागतात. आता सर्वांनाच वाटत असेल की मी चुकीची आहे, परंतु ज्या दिवशी नाना शुद्धीवर येतील त्यावेळी सत्य समोर येईल. तोपर्यंत या किल्ल्यात तू मिरव, मी माझ्या माणसांची काळजी घेईन. असं म्हणत आता जानकीने ऐश्वर्याच्या हातामध्ये किल्ल्या दिलेल्या असतात. आता ते पाहून आजीला तर खूप आनंद झालेला असतो. ऐश्वर्याही खूप खुश असते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आजी ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या, तू एक गोष्ट मात्र योग्य केली नाहीस. अगं सौमित्राच्या नावावर जमीन, अगं त्याने कधी जमिनीमध्ये पायही टाकलं नाही आणि त्याच्या नावे जमीन,
तर आता ऐश्वर्या म्हणते तोच तर माझा प्लॅन आहे. ज्याने कधी जमिनीमध्ये पाय टाकला नाही ती जमीन त्याच्या नावे करून सर्व काही मला माझ्याच मुठीत ठेवायचं आहे. आता हे ऐकून आजीला धक्काच बसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं जानकी सुमित्राताईंना देवघरात घेऊन येते आणि म्हणू लागते, आई तुम्हाला अजूनही असंच वाटतं का की हे सगळं काही मीच केलं आहे? ऐश्वर्या बरोबर आहे आणि मी चुकीची आहे. तर सुमित्राताई जानकीला म्हणतात, जानकी मला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही. जोपर्यंत नाना शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मी कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. आता मात्र सुमित्राताईंचं हे बोलणं ऐकून जानकीला धक्काच बसतो. दुसरीकडे पाहायला मिळतं आता नानांना शुद्ध येत असते. नाना हाताची हालचाल करू लागतात. हे पाहताच सुमित्राताईंना खूप आनंद झालेला असतो. आता नाना शुद्धीवर येतील का आणि सर्व सत्याचा उलगडा कशा प्रकारे होईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.